नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आपले शिवण क्लास चालू झालेले, तर 4-5 ताई आहे शिवण क्लाससाठी. तर एक ताई ब्लाऊज कटिंग करताय, दुसऱ्या ताई कटोरीचं ब्लाऊज शिवताय आणि अजून एक ज्या ताई आहे ना त्या पॅटर्न काढताय. त्यांच्यासोबतच त्या दोघीजणी पॅटर्न काढताय. तर 4-5 जणी आहे, अजून त्या एक ताई आलेल्या नाही आहे. आणि हे बघा आता यांचे प्रिन्स कटचे ब्लाऊजला सुरुवात झालेली आहे. कटोरी ब्लाऊज शिवून झाले त्यांचे 4 आणि प्रिन्स कटचं पॅटर्न पण झालेलं आहे आणि आता त्या कटिंग करताय. आणि ह्या ताईंनी ना मला हे अस्तर आणि ब्लाऊज जोडून दिलेलं आहे. पूर्ण ब्लाऊज जोडून झालंय, आता थोडं फारच राहिलेलं आहे आणि छान जोडलंय मस्त. म्हणजे सुरुवात आणि प्रॅक्टिस आणि छान केलेली आहे. आता ही एक दुसरं पण ब्लाऊज आहे. हे दुसरं ब्लाऊज बनवलेलं आहे मी, ते पण दाखवते तुम्हाला कसं बनवलं आहे. म्हणजे काल टाकलेले ते ब्लाऊज आणि आज द्यायचे होते 10 वाजेपर्यंत आणि थोडं काम राहिलेलं होतं ब्लाऊजचं. मग मी आत्ता दुकानात लवकर आली आणि काम करून घेतलं त्यांचं. तर हे बघा हे पण ब्लाऊज असं बनवलेलं आहे. इथं फ्रंट साईडला पण असं प्रिन्स कटच टाकलेलं आहे इथं. आणि ही जी स्लीव्ज अशी बनवलेली फ्रिल टाकून बनवलेली सिंगल आणि आतमध्ये अशी छोटी स्लीव्ज टाकलेली आहे आणि वरती असं टाकलं आहे. आणि ही जी डिझाईन येते ना या साड्यांना, तर ही बॅक साईडला नाही टाकली मी, तर ही फ्रंटला घेतलेली आहे. जर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली फ्रंटला, तुम्ही पण असंच फ्रंट साईडला जरी डिझाईन घेतली असं कट करून तरी छान वाटतंय असं मस्त. बॅक साईडला कसं छोटी डिझाईन होती आणि ती बसत पण नव्हती, मग मी बॅक साईडला फक्त नॉर्मलशी एक लेस टाकलेली आहे आणि अशी मस्त त्याच प्रकारचे असे लटकन बनवलेले आहे हे. आणि हे एक साधा ब्लाऊज शिवलंय. हे पण एक प्रिन्स कटचं ब्लाऊज होतं साधं सिंपल, तेव्हा हे पण असं शिवलंय मी असं. आणि फ्रंट साईडला असं आहे असं. याला काही नॉड नाही टाकलेले. हे बघा हे असं छान बनवलंय. माझ्या ब्लाऊजांना छान म्हणते. तुम्हाला आवडता का ते मला नक्की सांगा. तर ही बघा आता ह्या ब्लाऊजवरची ही साडी आहे. ते आत्ता हां हे बघा ह्या ब्लाऊजवरची ही साडी आहे पूर्ण ब्लॅक कलरमध्ये आहे आणि अशी बॉर्डर आहे त्याला. झाली हा हे काय द्यायची. आपल्याकडे ज्या ताई हुका लावतात ना त्यावरती असं कपडे धुताय, मग त्या विचारताय वहिनी हुक लावून झाले का, फॉल लावून झाले का असं विचारत होत्या. तर त्यांच्याशी बोलते मी. तर चला आता हे ब्लाऊज साडी द्यायची आहे मला. तर हे ब्लाऊज तुम्हाला आवडलं का हे पण मला नक्की सांगा. तर चला संध्याकाळची वेळ झाली आहे, माझा दिवा पण लावून झाला, देवपूजा झाली आहे दुकानातली. आता दीदीच्या हातचा मस्त चहा प्यायला चला. दीदीच्या हातचा चहा जर एकदा तुम्ही पेले ना तर तुम्हाला सगळ्यांना इतका चहा आवडेल, इतका छान चहा बनवते. 4-5 दिवसापासून नव्हती ना ती, मला खूप तिच्या चहाची आठवण यायची. ती आली आता मस्त, आता स्वयंपाक करते, आधी मला चहा आणून दिला. तर आपल्या क्लासमध्ये ना तर सगळ्यात पहिले कटोरी 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज. प्रिन्स कट 2 प्रकारमध्ये
प्रिन्स कट क्रॉस पट्टीमध्ये, बिना क्रॉस पट्टीमध्ये आणि एक डायरेक्टचं प्रिन्स कट, असे 3 प्रकार प्रिन्स कटमध्ये. आणि त्यानंतर प्रिन्स कट कॉलर, कटोरी ब्लाऊज, कटोरी कॉलर ब्लाऊज, फुलबाई, हाफबाई आणि मेगाबाई असे एवढे प्रकार आपल्या क्लासमध्ये शिकवले जातात. तर असं कसं असतं, असं नाही की म्हणजे आता 3,500 जरी फी घेते ना मी, तर 3,500मध्ये म्हणजे एक बस महिनाभर आलं पाहिजे असं काही नाही. पूर्ण ब्लाऊज शिकेपर्यंत तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिकेपर्यंत तुम्हाला फी तेवढीच राहणार. असं नाही की एक महिना झाला आणि तुमची फी वाढेल, असं काही नाही आहे. तर तुम्हाला जेवढे ब्लाऊज आपले क्लासमध्ये आहे ना, तेवढे पण ब्लाऊज शिकण्यासाठी जेवढा वेळ लागेल ना, तेवढ्या पण वेळची तेवढीच फी आहे. मग तुम्ही 1 महिना या, 2 महिने या, किंवा तुम्ही 6 महिन्यांनी जरी आले किंवा म्हटले का बाबा मला हे ब्लाऊज येत नाही, काही कटिंगचं लक्षात नाही राहिलं, की काही गोष्टी लक्षात नाही राहिल्या, तर तुम्ही इथं माझ्याकडे केव्हाही येऊन ब्लाऊज शिवू शकता किंवा कटिंग करू शकता. असं पण ज्या ताई क्लास करतात त्यांना प्रत्येकाला जे येतील ना, त्यांना प्रत्येकाला तेच सांगते. कारण की ज्या लांब आहे त्यांचं नाही, पण आमच्या ज्या आजूबाजूला ज्या आहे ना, आता बऱ्याचशा खेड्यापाड्यांतून बऱ्याचशा मुली येतात क्लास घेण्यासाठी, क्लास करायचे त्यांना. आता बऱ्याचशा मुली विचारून गेलेल्या आहे, बऱ्याचशा ताई उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना, कामं कमी असतात, मग क्लासला खूप गर्दी होऊन जाते. आता सध्या तर आहे ना, दुकान पण छोटं पडतंय, बरीचशी गर्दी होतीये. पण सगळ्यांना कसं आहे, ब्लाऊज शिवण्यासाठी येताना तर गॅरंटी असते आपल्या ब्लाऊजची की तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज पण येईल. असं नाही की मी पैसे घेतले आणि ब्लाऊज येत नाही, असं नाही. पूर्ण ब्लाऊजची पूर्ण परफेक्ट माहिती भेटल्याशिवाय तुम्हाला कुठलाही ब्लाऊज पुढे शिकवले जाणार नाही. आणि अजून एक, आणि ब्लाऊज शिकवताना असं नाही की आता समजा तुम्ही पॅटर्न काढायला सुरुवात केली, 28 तर 42, 44 पर्यंत आपले पॅटर्न असतात. तर इकडे कसं असतं खेड्या भागांमध्ये, ते एवढे मोठे माप एवढं नसतं. 44, 50 या साईजपर्यंत कुठलंही माप नसतं. 40 पर्यंतच. म्हणजे मीच सांगते, आत्तापर्यंत मी जेवढे ब्लाऊज शिवले ना, आत्तापर्यंत जवळजवळ 6 वर्ष झाले दुकान टाकून, तर एक पण ब्लाऊज मी अजून म्हणजे 42 छातीचं एक पण शिवलेलं नाही. आणि त्याशिवाय नवीन शिवणार मुलींकडे कसं काय एवढं मोठं ब्लाऊज जाईल, मग मी 40 छातीपर्यंत त्यांना पूर्ण परफेक्ट माहिती देते. तर असं पण आहे. आता समजा तुम्ही 28 पासून पॅटर्न काढताय, तर 28 पासून तर 42 पर्यंत पॅटर्न काढायला सांगते. समजा 40 पर्यंत परफेक्ट होतं, पण 42चं अजून एक काढून घेते, कारण का म्हणजे तयार असलं येत असलं ना, टेन्शन नसतं मग. आणि 28 ते 42 प्रिन्स कट पण, कटोरी पण, तिथपर्यंत पूर्ण ब्लाऊज शिकवले जातात. आणि कॉलरचे ब्लाऊज पण जसे पाहिजे तसे, फुलबाईमध्ये शॉर्ट कॉलर, गोल कॉलर आणि अशी लॉंग कॉलर, असे 2-3 प्रकारमध्ये कॉलरचे ब्लाऊज असतात. मग ते पण आपल्याकडे इथं कसं डेली यूजसाठी ना लॉंग कॉलरचे ब्लाऊज बरेचसे चालतात फुलबाईमध्ये, तर ते पण पूर्ण परफेक्टली शिकवले जाणार. आणि असं नाही की आता समजा तुम्हाला हे ब्लाऊज येत नाही आणि मग मी एक पॅटर्न काढलाय आणि मग चालले पुढे, असं अजिबात नाही. जी कोणी आता समजा ज्यांना, आता काही ताईंना मशीन पण चालवता येत नव्हती, ज्या 1-2 ताई येतात ना, आता ती 4-5 जणी झाले माझ्याकडे क्लासला. आता ज्या एक ताई येत होत्या ना, तर त्यांना ब्लाऊज म्हणजे मशीनची कुठलीही माहिती नव्हती, काहीच माहिती नव्हतं. मशीन कशी आहे, काय आहे, कसं काय करायचं, ब्लाऊज शिकेल का नाही शिकेल ही कुठलीही माहिती नव्हती. तर आज त्यांनी इतके छान छान ब्लाऊज शिवले, म्हणजे विश्वास बसत नव्हता. त्यांचे सगळे घरातले म्हणतात, तू कशी काय एवढे छान ब्लाऊज शिवले, इतके परफेक्ट. म्हणजे त्या मी आज आहे ना थोडी बाहेर गेलेली होते, आणि ज्या एक नवीन ताई क्लासला आलेल्या त्या, तर त्या बोलल्या तुम्ही किती छान ब्लाऊज शिवलं. तर म्हणे त्या मला प्रत्येक टीप उसवायला लावतात चुकल्यावर. तर असं पण नाही, म्हणजे चुकल्यावर प्रत्येक टीप उसवायला लावते, असं नाही की मग चुकलेलं आहे मग चाललंय पुढे, असं अजिबात नाही. प्रत्येक ब्लाऊज, प्रत्येक टीप अशी फिनिशिंगमध्ये अशी मारायची, तशी मारायची. म्हणून त्यामुळे त्या प्रत्येक मुलींना आहे ना ब्लाऊज शिवण्याची एकदम छान सवय लागून जाते, आणि ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते. मी प्रत्येक वेळेस काय करते, पेननी, म्हणजे आता पहिलंच जे ब्लाऊज असतं ना अस्तरचं ब्लाऊज, त्याला पूर्ण पेननी मार्किंग करते. अशा याने तुम्ही टिप मारत चाला. म्हणजे आता हा आपला गळा आहे समजा, आता या गळा पंचकोनी गळा आहे. आता हा पण एका त्या क्लासला होत्या ना, तर ताईंनी जोडत होत्या, पण त्यांना काही एवढा हात जमला नाही, मला मार्किंग करायला वेळ भेटला नाही. तर हा जो गळा आहे ना, तर ह्या गळ्याला इथं मार्किंग करायची. समजा आता तर ही जी खडूनी मार्किंग केलेली आहे ना मी, तर अशीच प्रत्येक पॅटर्नला मी मार्किंग करून देते. पॅटर्नला जशी जशी मार्किंग केली का तसे टिपा टाकायच्या.
आणि ते शिवाय इथं आता समजा हा कॉर्नर आहे आपला, इथं हा आपला कॉर्नर येतो, म्हणजे असा हा चौकोन येतो इथं. तर इथं गोल गोल टीप नाही करायची. गोल टीप केली का परत तिथं पण टीप काढायला लावते. म्हणजे इथून ही टीप सरळ सरळ केलं ना तर इथं चौकोनच आला पाहिजे. म्हणजे हे जे कोपरे निघतात ना आपल्या ब्लाऊजचे, त्यांनी आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि त्यांनी आपल्याला कळतं कोणता कोपरा कुठं आहे. आणि जर आपण गोलसर जर टीप मारली तर आपल्याला पॅटर्नचा कुठलाही आकार येणार नाही आणि त्यांना कळणार नाही, आपल्याला पण कळणार नाही. असं मग पहिल्यांदाच सांगताना कटोरी पण आणि साईड पीस, आता हे जे पार्ट असतात ना, साड्या ठेवायची जागा बदलवली बघा मी. तर ह्या साईडला ही जी मशीन आहे ना, तर इथं आता क्लाससाठी मशीन रिकामी केलेली आहे. इथं येण्यासारखा धक्का लागायचा आणि पडून जायचं. मग आम्ही इथं कूलरवर रचल्या इकडे साड्या ह्या साईडला. आणि ह्या ज्या साड्या आहे ना, ह्या रोज असा उचलून ठेवतो मग आम्ही. इथल्या बाजूला थोड्या साड्या आहे आणि कूलरवरच्या आहे ना, यांना काही धक्का वगैरे लागत नाही. तर तुम्ही म्हणाल ताई खूप साऱ्या साड्या आहे, तर खरंच खूप साऱ्या साड्या आहे. सगळ्या पण फॉलच्या आहे आणि त्यात काही पिकोच्या पण आहे. असे सर्वच फॉलच्या काही नाही असे आहे. तर गुरुवारच्या दिवशी बघा असे माझे बरेचसे टॉप जातात. गुरुवारी आहे ना मी भरपूर सगळे टॉप जे आहे ना हँगरला बाहेर लावते. बाहेर लावले की मग असे भरपूर जातात बाजारच्या दिवशी पण. आणि हे जे ब्लाऊज आहे ना, हे बऱ्याच दिवसाचे ब्लाऊज दिसत आहे ना, तर हे सगळे कोकणातील लोकांचे ब्लाऊज आहे. आणि इथं हे बघा हे ना रिकामं होतं आहे काही आणि जे रिकामा झालं आहे ना तिथलेच तेवढे ब्लाऊज पण शिवून तयार होतात. तर हे बघा इथं या साईडला पण इथं. आणि इथं बघा आपल्या बाप्पांचा दिवा, मी असा रोज संध्याकाळी असा दिवा लावते मस्त बाप्पांचा. आणि हे ब्लाऊज पीसचा स्टॉक आहे ना जवळजवळ आता संपत आलेला आहे. असे थोडेफार राहिलेले बरेचसे ब्लाऊज पीस गेलेले आपले. यामध्ये श्रग आहे आणि हे पॅड आहे. इथं आता दिवसभरातली कामं आवरून घेतली. आज अमितचा बड्डे होता, मग भरपूर दिवस झाले होते मी स्वामींना भेटायला गेली नव्हते. मग आज पिंपळगावच्या मठामध्ये आले संध्याकाळच्या वेळेस. खूप छान मस्त प्रसन्न वाटत होतं. स्वामींच्या केंद्रात आलं का एक वेगळीच ऊर्जा भेटते आपल्यांना. आमचे दर्शन वगैरे झाले, आम्ही त्यानंतर बाहेर आलो आहे. इतकं सुंदर आणि प्रसन्न असे मस्त स्वामींचा चेहरा दिसत होता. तर हे बघा हे 3 ब्लाऊज एकावर एक कटिंग केलेले आहे. तर आता हे मी सगळे बाजूला करते इथले ब्लाऊज. आणि तुम्हाला सगळ्यांना असं विचारायचं होतं ना की क्लासची फी किती दिवसांची घेते आणि क्लासमध्ये काय काय शिकवले जातं ते पण सांगते मी. तर सगळ्यात पहिले आहे ना क्लासमध्ये आहे ना कटोरी 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, प्रिन्स कट, कॉलर ब्लाऊज. प्रिन्स कटमध्ये 3 प्रकार, क्रॉसपट्टीचं प्रिन्स कट, बिना क्रॉसपट्टीचं प्रिन्स कट आणि एक डायरेक्टचं प्रिन्स कट, असे 3 प्रकारमध्ये प्रिन्स कटचे ब्लाऊज. आणि प्लस प्रिन्स कट कॉलर ब्लाऊज, कटोरी कॉलर ब्लाऊज, फुलबाई, हाफबाई आणि मेघाबाई, हे सगळे प्रकार आपल्या क्लासमध्ये शिकवले जातात. आणि असं नाही की एकच महिनाभर, म्हणजे जी फी आहे ना त्या फीमध्ये तुम्ही महिनाभर येऊ शकता किंवा 1.5 महिने येऊ शकते किंवा 2 महिने येऊ शकता किंवा तुम्ही 6 महिन्यांनी सुद्धा तुम्हाला वाटलं की आपल्याला ब्लाऊज लक्षात नाही राहिले तर आपण परत मावशींकडे जाऊ किंवा त्या ताईंकडे जाऊ, तर तुम्ही बिनधास्त येऊ शकता. आणि तुमची जी काही अडचण असेल ती मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितल्या जाईल. आणि त्यानंतर असं नाही की 2च तास बसल्या जातं, तर 2 तासाच्या वरती पण 2.5 तास, 3 तास किंवा कधी 3-4 तास पण होऊन जातात ब्लाऊज शिवण्यामध्ये. एकदा सुरुवात झाली की असं नाही की मग 2 तास झाले आणि तुम्ही उठा, असं पण नाही काही. आणि जे ब्लाऊजमध्ये जे परफेक्ट माहिती आहे, जे काही आहे परफेक्ट जी पॉईंट आहे ना मध्ये तर त्या प्रत्येक गोष्टी बारीक बारीक सांगितल्या जातात. असं नाही की मग तुम्हाला येत नाही आणि चाललीची पुढे ब्लाऊज शिवण्यासाठी. तर आता तुम्हाला त्या दिवशी त्या ताईंचे ब्लाऊज पण दाखवले मी, इतके सुंदर आणि खूप छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवलेले. म्हणजे मला पण विश्वास बसत नव्हता की ह्या ब्लाऊज शिवतील का नाही शिवतील. इतकं सुंदर पहिलं ब्लाऊज आणि दुसरं पण ब्लाऊज, आणि त्या स्वतः वापरताय, आता स्वतःचं ब्लाऊज शिवलं आहे त्यांनी. इतकं सुंदर म्हणजे त्यांना जर ज्या ताईला मशीनची कुठलीही माहिती नव्हती, मशीनची बॉबिन काय, दोरा काय, ब्लाऊज काय, पीस काय, हे कुठलीही माहिती नसताना त्यांनी एवढं छान आणि परफेक्ट ब्लाऊज शिवलं आहे. आणि ज्या दुसऱ्या ताई आहे ना त्यांची पण 4 कटोरी ब्लाऊज शिवून झालेले.
आणि आता त्यांनी प्रिन्स कटचं ब्लाऊजला सुरुवात केलेली. प्रिन्स कटचं पण 28 पासून तर 42 पर्यंत पूर्ण पॅटर्न काढलं जातं. असं नाही की असं कुठल्याही पॅटर्नचं मस्त व्यवस्थित आकार आणि फिनिशिंग कुठं काय द्यायचं, कुठं कोणते पॉईंट द्यायचे, तर याची पण पूर्ण परफेक्ट माहिती सांगितल्या जाते. तर असे पण आपले पण क्लास आहे. आणि जे कोणी आजूबाजूला जवळपास असतील ना, त्यांनी म्हणजे बऱ्याचशा मुलींनी क्लास केलेले, ज्यांना करायचे असेल त्यांनी नक्की करा. आणि काही ताई विचारत होत्या की ऑनलाईन क्लास घेणार आहेत का ताई, तर ऑनलाईन क्लास घेण्यासाठी ना माझ्याकडे म्हणजे वेळ नाही एवढा आणि जागेचा प्रश्न पडतो. जागा नाही आपल्याकडे एवढी. आत्ता क्लासला जे चालू आहे ना ते पण ॲडजस्ट नाही होते, पण ते कसं तरी ॲडजस्ट होतं आहे. कारण आपले ब्लाऊज शिकायला आल्यानंतरची मी गॅरंटी देते की तुम्हाला ब्लाऊज येईलच, म्हणजे असं आहे. आणि ज्या काही म्हणजे आता ह्या ताईंना तरी ब्लाऊज म्हणजे थोडंफार लिहिता वाचता येतं. मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्षाला माझ्याकडे आदिवासी भागातील 6 जणी एकाच घरातील मामाच्या मावशीच्या अशा मुली आलेल्या. त्यांना एकीला पण असं ब्लाऊज व्यवस्थित लिहिता वाचता पण येत नव्हतं, पण इतके सुंदर ब्लाऊज शिवले त्यांनी, खूप छान परफेक्ट ब्लाऊज घेतले. आणि आता तर सध्या तर त्यांच्या एका दिदीने तर दुकान टाकलेलं आहे. म्हणजे असं नाही की असं, मला माहिती आहे प्रत्येकजण पहिल्यांदाच क्लासला येतं आणि परत क्लास करणं होत नाही. मग जे वेळेस पहिल्यांदाच आपण जिथं क्लास ना, शेजारी गॅरेज आहे, इतका आवाज येतोय ना, मला अक्षरशः म्हणजे कंटाळा आला या आवाजाचा. गॅरेज आणि शेजारी रोड आणि इकडच्या बाजूला हे मंदिराचा आवाज, इतका आवाज येतो ना, तर इथं अक्षरशः म्हणजे आम्ही जवळजवळ बसलेलो असतो तरी आम्हाला त्याचा आवाज व्यवस्थित येत नाही, इतका आवाज असतो याचावाला. तर व्हिडिओमध्ये पण भरपूर आवाज येतो. व्हॉईस करायचं होतं, पण म्हटलं व्हॉईसपेक्षा मला असं प्रत्यक्ष तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्हाला सांगायचं होतं की आपलं जे पॅटर्न आहे ना, पॅटर्नमध्ये कुठंही काहीही प्रॉब्लेम होत नाही. आणि आपल्या पॅटर्नची पद्धत वेगळी आहे, सगळ्या काही गोष्टी वेगळ्या आहे. शोल्डर उतरत नाही, तुम्ही कसंही ब्लाऊज शिवा तरी शोल्डर उतरत नाही. आणि तुम्ही एकदा शिवून बघा, पॅटर्न पण बघा, मी काही व्हिडिओ टाकलेले आपल्या याच्या चॅनलवर, तर ते पण बघा आणि त्यानुसार एखादं सहजच असं ब्लाऊज शिवून बघा, मग तुम्हाला कळेल की ब्लाऊज कसं बसतंय. इथं आहे ना शेजारी गॅरेज आहे, गॅरेजमुळे जास्त आवाज येतो व्हिडिओमध्ये आणि ते आवाजाचा प्रॉब्लेम होतोय. तर चालायचंच आहे, आता काय करणार आहे आता. तर आता हे जे 3 ब्लाऊज आहे ना, तर हे 3 ब्लाऊज कटिंग करून झालेले, एकावर एक कापलेले होते मी ते. आता तेही मी हे बाजूबाजूला करून घेते. आणि अजूनपर्यंत ज्या मुली क्लासला आल्या ना, ज्यांनी क्लास केले ना, असं नाही की कोणाला ब्लाऊज जमलं नाही. प्रत्येक जण म्हणजे ज्याला ब्लाऊजची कुठलीही माहिती नसताना आज ते स्वतः म्हणजे त्या ताईंनी इतके छान छान ब्लाऊज शिवले ना, आज त्यांच्या घरातले सुद्धा विचार करताय का बाबा तुम्ही एवढे ब्लाऊज शिवले, कसे काय शिवले असं. तर असं आहे म्हणजे त्यांना सुद्धा, घरच्यांना सुद्धा विश्वास बसत नव्हता, इतकी छान. आणि आता तर सांगावंच लागत नाही ब्लाऊज कसं शिवायचं, काय शिवायचं पूर्ण. म्हणजे ते आता मला सांगतात की आता हे असं घ्यायचं ना, ते तसं घ्यायचं ना, म्हणजे असं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या लक्षात पण आलेल्या आहे. आता हे जे एकावर एक कटिंग केलेले ते ब्लाऊज हे बाजूबाजूला करून घेते मी आता. दुकानाच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि ह्या साईडला गणपती बाप्पांचं मंदिर आहे. आणि एकदम रोडला खेटूनच दुकान असल्यामुळे ना खूप आवाज येतो. 1 मिनिटभर सुद्धा असा रस्ता रिकामा नाही राहत, काही एखादी गाडी नाही आहे, का आवाज नाही आहे, असं होतच नाही. शांतता केव्हा होती इथं, तर 10 नंतर शांतता होती. चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.